जगामध्ये संपूर्ण ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सर्वत्र गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि त्या संदर्भात दौंडच्या ओझा गॅससमोर मोठीच रांग या संदर्भात महाराष्ट्र पॅन्थर सेनेच्या वतीने दौंड तालुक्याचे पुरवठा अधिकारी मुकेशराव निमजे यांना निवेदन सादर करून ह्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून नियंत्रित करावे, काळा बाजार थांबवावा व घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक उपयोग होऊ नये आणि जे कोणी करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी या संदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी पॅन्थर जयदीप बगाडे, आतिश जगताप, विजय बगाडे, माजी दौंड नगर परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विनोद भालसेन इत्यादी उपस्थित होते। साहेब, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्येच गॅसचा जो तुटवडा चालला आहे त्या संदर्भात आपण दौंड शहर आणि तालुक्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या आहेत आणि काय करणार आहात? सध्या आखाती देशामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील नागरिकांना घरगुती LPG गॅस सुरळीत आणि पारदर्शक आणि नियंत्रित पुरवठा होण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई होऊ नये यासाठी गॅस एजन्सी धारकांची तालुक्याला मीटिंग घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत की बुकिंग झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना जे घरगुती गॅस आहे ती त्यांना पोहोचवावा आणि कुठेही काळाबाजार होणार नाही याची प्राधान्याने दखल घेण्यात यावी। असं कुठे जर असे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल। तसंच संबंधित गॅस एजन्सी, संबंधित हॉटेल मालक यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। सर, ते आता घरगुती गॅस वापरला जातो व्यावसायिक म्हणून हॉटेलला, त्या संदर्भात भरपूर चर्चा आहे। त्या संदर्भात काय तुम्ही हॉटेल व्यावसायिकांना आणि गॅस एजन्सीवाल्यांना काय संदेश देतात? याआधी आपण हॉटेल मालकांना पत्र दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये, तरी पण आपण परत एकदा आवाहन करतोय की कुठेही कोणत्याही हॉटेलमध्ये व्यावसायिक सिलेंडर व्यतिरिक्त घरगुती सिलेंडरचा उपयोग करू नये। असं कोणतेही हॉटेल मालक किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये आढळल्यास त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल। थँक्यू।